आपण पाहतोय आता नागरिकांना बोटीच्या सहाय्याने या ठिकाणी बचाव कार्य केले जात आहे। नागरिकांना आवाहन केले जात आहे की घराबाहेर पडा। तर सिंहगड रोड परिसरामध्ये आपण पाहतोय एका वयोवृद्ध व्यक्तीला आता आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांनी या ठिकाणी बोटीमध्ये आणलेला आहे। लहान मूल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। हे मूल या ठिकाणी अडकून पडलेलं होतं, त्यांचं कुटुंब देखील या सोसायटीमध्ये अडकून पडलेलं आहे आणि आता त्यांना आपत्ती व्यवस्थापन विभाग त्याचबरोबर अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुखरूपपणे बाहेर काढले जात आहे। तर सिंहगड रोड परिसरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। अनेक सोसायट्यांमध्ये या ठिकाणी पाणी शिरलंय, अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। घरातील साहित्याचं अन्नधान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर नागरिक देखील अडकून पडलेले आहेत। त्या अडकलेल्या नागरिकांना आता लाईफ जॅकेट दिलं जात आहे, त्याचबरोबर बोटीच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढलं जात आहे। दरम्यान ही दृश्य आपण पाहतो, सध्या पाऊस देखील सुरू आहे, मुसळधार पाऊस बरसतोय। पुण्यामध्ये सध्या रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळे नागरिकांनी देखील सर्वांना म्हणजे यंत्रणा असतील त्याचबरोबर महापालिका असेल यांना मदत करणं, त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे। तर पुढचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी देखील आता घराबाहेर पडणं गरजेचं आहे। सध्या 65,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग हा खडकवासला धरणामधून केला जातोय, त्यामुळे नागरिकांनी पुढील धोका लक्षात घेता आता घराबाहेर पडणं गरजेचं आहे, असं आवाहन देखील प्रशासनाकडून यंत्रणांकडून केलं जात आहे आणि त्यामुळे अडकलेल्या नागरिकांना आता सुखरूपपणे बाहेर काढण्याचे हे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। रात्रीपासूनच पुण्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि पहाटेच्या सुमारास जवळपास 55,000 क्युसेक आणि आता 65,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा खडकवासला धरणामधून केला जातोय। दुसरीकडे आपण पाहतोय पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजित पवार, त्यांनी देखील आता पुणे जिल्ह्यातील संपूर्ण पावसाचा आणि परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। संपूर्ण यंत्रणांकडून त्यांनी माहिती घेतलेली आहे। त्याचबरोबर पुणे महापालिका आयुक्त आहेत, त्यांना देखील जिल्हाधिकाऱ्यांना देखील अजित पवार यांनी फोनवरून महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। तर पुणे शहर आणि जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील परिस्थितीचा आढावा घेतलाय। बचाव आणि मदत कार्यासाठी सतर्क राहण्याचे आदेश त्यांनी जिल्हा प्रशासन आणि आपत्ती निवारण यंत्रणेला दिलेले आहेत। तर आपत्ती निवारण कक्षातून आपण पाहतोय अजित पवार संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। त्यांनी सातत्यानं महापालिका आयुक्त त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आणि त्या ठिकाणी त्यांना महत्त्वाच्या सूचना देखील केलेल्या आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय सिंहगड रोड परिसरामध्ये जे सोसायट्यांमध्ये अडकून पडलेले नागरिक आहेत त्यांची सुटका करण्याचं काम सध्या सुरू आहे। दोरखंड या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत आणि दोरीच्या सहाय्यानं त्यांना बाहेर काढलं जात आहे। त्याचबरोबर बोटी देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। अग्निशमन दलाची ही बोट आपण पाहतोय, अडकलेल्या नागरिकांना घेऊन आता ही बोट बाहेर पडते। दरम्यान मोटार बोट देखील सज्ज आहे आणि पुढच्या भागामध्ये ज्या सोसायट्या आहेत ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय त्या ठिकाणी ती मोटर बोट जाईल आणि अडकलेल्या नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढलं जाईल। दरम्यान महापालिका प्रशासनाकडून सातत्यानं आवाहन केलं जात आहे की घराबाहेर पडा, कुठलाही धोका पत्करू नका। मात्र पुणेकर नागरिक या ठिकाणी घरामध्येच आत्तापर्यंत अडकून बसलेले होते आणि त्यांना आता सुखरूपपणे बाहेर काढण्याचं काम ही यंत्रणा करते आहे। दरम्यान या यंत्रणांचं देखील कौतुक करायला हवं। गळा इतका पाण्यातून या यंत्रणा हे जवान सध्या अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सध्या करतायत। पुण्यामध्ये तुफान पाऊस कोसळतोय, आज देखील पुण्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। मुसळधार पाऊस पुण्यामध्ये सध्या देखील सुरू आहे। अनेक भागामध्ये पाणी साचलंय। डेक्कन जिमखाना परिसर असेल, एकता नगर असेल, सिंहगड रोड संपूर्ण परिसर असेल, या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे आणि खडकवासला धरणामधून मुठा नदीमध्ये 65,000 क्युसेकनं सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्याचाच परिणाम आपण पाहतोय। सिंहगड रोड परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये तळमजला पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। वरच्या